नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात आधी मी वांग्याचं भरीत बनवून घेते. वांग्याला चिरा पाडून त्यात लसूण आणि हिरवी मिरची घातलेली आहे. आता ते मी गॅसवर भाजून घेते. छान नरम होईपर्यंत मी वांग भाजून घेते. सर्व बाजूने व्यवस्थित भाजून घेतलेले आहे. आता मी काढून घेते आणि वर झाकण लावून 10 मिनिटांसाठी ठेवते. 10 मिनिटं झालेली आहेत. वांग्याचा देठ काढून घेते आणि वांग्याचं साल काढून घेते. वांग साफ करून झालेलं आहे. आता मी ते चिरून मॅश करून घेते आणि त्यातली हिरवी मिरची आणि लसूण बारीक चिरून घेते. आलं, लसूण, हिरवी मिरची तेलात मी फोडणी घातलेली आहे आणि वरून कांदा आणि कढीपत्ता घालून परतून घेते. एक छोटासा टोमॅटो घालते. मीठ घालून झाकण लावून टोमॅटो नरम करून घेते. टोमॅटो नरम झालेले आहे. थोडंसं हिंग घालते. हिरवे वाटाणे घालते आणि परतून घेते. झाकण लावून घेतलेलं आहे. हिरवे वाटाणे शिजलेले आहेत. थोडंसं पाणी घालते मसाला जळू नये म्हणून. लाल मिरची पावडर, हळद, धणे पावडर घालून सगळं मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते आणि झाकण लावून घेते. मसाला छान शिजून आलेला आहे. मॅश केलेलं वांग घालते आणि सगळं मिक्स करून घेते आणि झाकण लावून घेते. वरून मीठ घालते आणि गरम मसाला घालून कोथिंबीर घालते आणि थोडंसं पाणी घालून सगळं मिक्स करून घेते. पातीच्या कांद्याचे पात घालते. वांग्याचं भरीत तयार आहे. इथे तव्यावर मी तेल घेतलेलं आहे. त्यात 7-8 हिरव्या मिरच्या तेलात परतून घेते सफेद डाग येईपर्यंत आणि 5 लसणीच्या पाकळ्या परतून घेते. थोडंसं जिरं घातलं. भाजून झालेलं आहे. त्यात मी मीठ घालते आणि वरवंट्याने तव्यावरच चटणी बनवून घेते. लसणीची चटणी तयार आहे. इथे मी आलं, लसूण, हिरवी मिरची जराशी चेचून घेते. इथे अर्धा कप बेसन घेतलेलं आहे. त्यात पाणी घालून त्याच्या गुठळ्या मोडून घेते आणि पाणी घालून पेस्ट करून घेते. ते कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात जिरं, राई, हिंगाची फोडणी घालते. त्यात कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा कढीपत्ता परतून झाल्यावर हिरवी मिरची, आलं, लसूण परतून घेते. अर्धा टोमॅटो, थोडीशी हळद घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालून मीठ घालते आणि शिजून घेते सगळं. आता पाण्यात मिसळून ठेवलेलं बेसन घालते आणि छान परतून घेते आणि झाकण लावून घेते. पुन्हा एकदा झाकण काढून मी बेसन परतून घेते. 5-6 वेळा मी झाकण लावून परतून घेतलेले आहे. वरून कोथिंबीर घालते. पिठलं तयार आहे. इथे छोट्या कुकरमध्ये मी तेल घेतलेलं आहे. त्यात तमालपत्र आणि जिरं घालून फोडणी केलेली आहे. त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालते. आले लसूण पेस्ट घालते आणि परतून घेते. इथे मी शिमला मिरची, गाजर आणि मटरचे दाणे घालते. तेलावर परतून घेते. 1 वाटी बासमती तांदूळ पाण्यात भिजत घालून ठेवलेला तो घालते. बिर्याणी मसाला आणि मीठ घालते. सगळं मिक्स करून घेते. 1 वाटी तांदळाला 2 वाटी गरम पाणी घालते. मिक्स करून घेते. 1 चमचा लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालते. पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेते. 2 शिट्ट्या काढून झालेल्या आहे. कुकर थंड झालाय. वरून खोबरं घालते.
झटपट मसाले भात तयार आहे। इथे मी ज्वारी, बाजरी आणि नाचणीचं पीठ घेते मिक्स केलेलं आणि गरम पाण्याने पीठ मळून घेते। पीठ मळून झालेलं आहे। ताटात पीठ घालून मी त्याची भाकरी थापून घेते। भाकरी थापून झालेली आहे। इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। भाकरी ठेवते तव्यावर आणि वरती पाणी लावून घेते। आणि सर्व बाजूने कडेकडेने भाजून घेते। भाकरी छान फुललेली आहे। आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।